मंडळी नमस्कार. नमस्कार. बारकू शेठ आणि भगवान दादा. भगवान शेठ नमस्कार. साक्षात भगवान आपल्याबरोबर आहे. बारकू शेठ आहे आणि त्यांनी आपल्याला आता ह्या पागानी हे सगळे मासे पकडायला मदत केलेली आहे. आणि इकडे हे सगळे आपले चिल्लीपल्ली गँग, आपले सगळे आजूबाजूचे सगळे कुत्रे आणि डॉली मॅक्स सगळेजण इथे आहेत. अजून 2 पण एक्स्ट्रा जण आहेत आपले शेजाऱ्यांचे, सगळे छान क्यूटचे सगळेजण इथे आहेत. आणि हे बघा आपल्या इथे आपण हा तुम्हाला इथे जो धबधबा दिसतोय, हा धबधबा हा इथे पुढे बांध घातलेला आहे आणि त्याच्या पुढे नदी आहे. सो नदीमधनं दरवेळेला तुम्हाला वळगणीचे मासे, हे तुम्हाला आता कदाचित माहिती असेल की अंडी टाकण्यासाठी नदीमधनं मासे, हे जे जंगली मासे आहेत हे असे आतमध्ये येतात आणि आतमध्ये येऊन अगेन्स्ट द फ्लो जाऊन शेतांमध्ये किंवा अशा कुठेतरी ठिकाणी जाऊन ते अंडी टाकतात. आणि जसं पाणी परत एकदा पूर येतो तेव्हा ती अंडी परत नदीमध्ये जातात, त्यांची पिल्लं तेव्हा होतात तेव्हा ती नदीमध्ये जातात आणि परत त्यांचं नवीन त्यांना चान्स होतो. पण आता असं झालेलं आहे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये, बरोबर बारकू शेठ, वळगण लागली की सगळीकडे मासे, जिथे जिथे मासे जिथे असे आपल्याला दिसतात, कधी कधी रस्त्यावरती आलेले असतात किंवा शेतात आलेले असतात, सगळे पटापट मारून टाकतात. तर इनफॅक्ट आम्ही पण मारलेले आहेत हे मासे, पण आणि ते खूप चवीला पण चांगले लागतात. पण आपण इकडे आता ह्या वर्षीपासून आणि अगोदरपासून सुद्धा ह्या माशांना जगण्यासाठी आपण हा नवीन एन्व्हायरमेंट तयार करतो आहे. आता इकडे हे सगळे मासे आलेले आहेत आणि हे मासे आलेले मासे आपण त्यांची इथे अंडी होतील, पुढच्या पुरामध्ये हे सगळे निघून जातील सगळे परत. आणि हे कोणत्या प्रकारचे मासे ते आपण आता बघूया. बरेच वेगळ्या प्रकारचे मासे मिळालेले आहेत. ह्या माशांना सुद्धा मारण्यासाठी हे बघा, ह्याला म्हणतात भुसा. हा जो भुसा आहे किंवा गिलनेट आहे, हे गिलनेट मोठ्या प्रमाणामध्ये लावल्यामुळे मासे जे आहेत बारकू शेठ ते मरतात, बरोबर. आणि आता बरोबर आपण बरेचसे काही मासे ह्याला पण अटकलेले आपण पाहिले आता व्हिडिओमध्ये. आणि हे जे आहे ह्यांनी सुद्धा आपण बरेचसे मासे पकडले आणि मासा मरत नाही. सो हा जो पहिला मासा आहे कुठचा बारकू शेठ? डाकू मासा आहे. हा डाकू मासा आहे, पकडायला सगळ्यात अवघड असतो आणि हा प्रिडेटरी मासा आहे. ह्याला दात आहेत आणि प्लस आपल्या तिलापियासारखी ही त्याची पिल्लं जी आहेत ही त्याच्या तोंडामध्ये सुद्धा ठेवू शकतो. चला टाका त्याला आतमध्ये, टाका आतमध्ये टाका. बराच वेळ तो पाण्यामध्ये जिवंत राहू शकतो, पाण्याच्या बाहेर. आणि तो हातात मिळणं एवढ्या छोट्याशा बादलीमध्ये सुद्धा कठीण आहे. एनिवे पुढचा मासा घे. हे बघा आता ही जी आहे ही चिंभोरी आहे, बरोबर. चला भाऊ उचल चिंभोरी, टाक पाण्यामध्ये पटकन, लवकर लवकर लवकर. आणि हा बघा आता हे काय मिळालं बारकू शेठ. बरं, तर हा पुढचा जो मासा आपण काढतोय बारकू शेठ, ही जी आहे ही वाव आहे. वाह, बरोबर. हे बघा ही जी वाव आहे हीच वाव आपल्याला गेल्या वेळेला मेलेली मिळाली होती, आपण एक व्हिडिओमध्ये टाकली होती. आणि ही वाव आम्हाला वाटलं होतं की मोठ्या वावीची ही छोटीशी पिल्लू आहे, पण हे छोटंसं पिल्लू नसून ही वावीची जातच अशी आहे, बरोबर बारकू शेठ. वेगळी ही वेगळीच जात आहे. ही पण आता खूप कमी सापडते. बघा आपल्याकडे ती आलेली आहे, तिला पण आपण पाण्यात सोडून देऊ. व्हेरी गुड, छान, तिचं चांगलं प्रजनन हवं. आता हा कोणता मासा बारकू शेठ? ही बालुशी सारखाच प्रकार आहे. ओके चला सोडून द्या. बालुशी नाही आहे पण बालुशी सारखा प्रकार आहे. हा मल्या मासा आहे. हा बघा हा मळ्या मासा, ह्याचा आपण व्हिडिओ केला होता स्मोक करतानाचा. हा मासा चवीला खूप छान लागतो आणि एकदम दगडाला धरून असतो. सोडा. हो, दगडाला धरून असतो आणि खूप टेस्टी असतो, एकदम खूप आवडतो लोकांना मळ्या मासा. हा ना, हा बघा हा जो मासा आहे हा कोणचा मासा आहे ते आम्हालाच माहीत नाही. त्याला शिवड्याचं पण वर्णन आहे, वावीचा शिवड्यासारखा पण दिसतो आणि ह्याला खूप असं एकदम विंचवासारखा टोचणारा हा काटा आहे. हा बघा हा जो दिसतोय मंगूर सारखा भयंकर काटा आहे, त्याचा एकदम विचित्र काटा आहे. हो 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 हो, मासा दिसायला पण विचित्र आहे, त्याच्यापेक्षा मोठा काय आम्ही बघितला नाही. हो, चिवचिव सुद्धा करतोय हा मासा, चिवण्यासारखा मंगूरसारखा सुद्धा दिसत असेल. सोडून दे आवडला तुझं बरोबर काटा मारतो. पक्का जोरात काटा मारतो तो मासा. बारकू शेठचा एकदा किती दिवस दुखत होता? जवळजवळ 2 घंटे मध्ये हात दुखत होता. ही बालुशी, ही बालुशी आहे. याला आपण चांदी मासा पण म्हणतोय बघा, एकदम चांदीसारखा, एकदम प्रेडेटरी मासा आहे. आणि आपण जर का कधी सगुणा बागेत आला असाल
तर हा मासा जो आहे हा मासा खूप सगळे पिल्ला खातो बरोबर. तिलापियाची सगळी पिल्लं संपून टाकतो. पिल्ला खातो. आणि आपण जेव्हा जाळं खेचतो, जेव्हा बारकू शेट वगैरे भगवान जाळं खेचत असतात तेव्हा असे चुनचुन 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 असे एकदम एका मस्त असे रिदममध्ये हे मासे उड्या मारतात. बालुशी मासा जो आहे तो. आता रमाला आणि आभाला मासे सोडायला द्या. तर मला एखादी काढून जायचं मामा. एखादी जात दाखव वेगळी कुठचं. बघ किती बायोडायव्हर्सिटी आहे. त्याला म्हणतात बायोडायव्हर्सिटी. तोच तो मासा आहे बघा हा तो. हा कोणचा मासा आहे तुम्हाला माहिती असेल तर नक्की सांग. ह्याची साईज एवढीच होती साधारणपणे बरोबर. थोडा अजून मोठा होईल. तर डोळा बघा कसा आहे एकदम डेंजर. डोळा भुशामध्ये अडकलेला होता म्हणून ते एवढा फोटो काढला तर स्पीड सारखा वाटेल एकदम. हा चिवणा मासा म्हणतो. बरोबर हा चिवण्या मासा. त्याला पण मिशा आहेत आणि एकदम चिवचिव करतो बरोबर. हा मासा चिवचिव करतो म्हणून त्याला चिवण्या म्हणतात. सशासारखा आवाज काढतो ची ची. ह्याला पण तो काटा इकडे साईडला हा जो इथे आहे ना इथे त्याला काटा येते. डेंजर एकदम डेंजर काटे. काटा लागला काटा शेवडूसा तो मासा. हां पण तो त्याची भीती केवढी आहे बघा. म्हणजे मला भीती वाटते कारण त्याचा काटा खूप डेंजरचा लागतो. त्याचा चिवचिव त्याचा आवाज केला तरी तो आवाज पण नाही आपल्याला ऐकू येणार. पण हा चवीला खूप छान लागतो. खूप म्हणजे होय ना भगवान. मस्त लागतो एकदम. रस्सा एकदम भारी लागतो. 200 रुपये पाव चाललाय मार्केटला. सध्या 200 रुपये पाव चाललाय. 200 रुपये पाव चाललाय. चला चांगलं प्रजनन होऊ दे. हा जिताड्यासारखा मासा आहे. दिसायला एकदम जिताड्याचं पिल्लू आहे पण हा जिताड्याचं पिल्लू आहे असं मला वाटत नाही खरं. नाही पण त्याला जिताड्याचं वर्णन दिसतोय. जिताड्यासारखाच दिसतो एकदम. हा काय जिताडा नाही आहे. कोणचा मासा आहे हा परत. हा पण मला अनआयडेंटिफाय आम्हाला मासा आहे. बारकू शेटला पण अनआयडेंटिफाय आहे बरोबर. आपण पण नाही पाहिला हा. पण आता गेल्या काही वर्षापासून दिसत आहेत नदींमध्ये. बरंच काय म्हणजे 2-3 वर्षापासून मासे दिसायला लागले. हा नवीन मासे दिसायला लागले. तो सुद्धा जो पाहिला तो पण हा पण एकदम नवीन मासा आहे. दिसायला छान आहे. मोठा झाला हे बघा. त्याचं तोंड केवढं मोठं आहे. गपकन एखादा मासा आहे बघा. असं सक्शननी हा मासा पकडणारा असेल बघा. एवढा मोठा त्याचं सक्शननी पकडायचा मासा आहे. जसं जिताडा पकडतो तसंच कोणेमध्ये. आभार मला कधीपासून मासे पकडून सोडायचे. हे छोटे छोटे कोणते सांग बारकू शेट मासे. एक खरेडी मासा आहे. बालुशी सारखाच प्रकारे. रमा सोड. टाक चल टाक 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 लवकर टाक. अडकला झाल्यामध्ये. हा बघा हा जो मासा आहे हा मांदेळी. मांदेळी जनरली आपण ह्याच्यामध्ये म्हणतो आपल्या समुद्रातली असते. आम्ही लहानपणापासून हिलाच मांदेळी म्हणतो. आणि हिला बघा हा जो असा हा जो पट्टा तुम्हाला दिसत आहे असा फ्लोरोसंट हा तिला तर रिप्रोडक्शनच्या वेळेला येतो जेणेकरून ती अपोजिट सेक्स जे आहे ते अट्रॅक्ट करू शकतील. हा खवळी मासा आहे पण छोटा आहे. हा छोटा खवल आहे. टाक पाण्यात सोड. हो हा बघ पारदर्शक मासा. व्हेरी गुड. टमटम. हा बघा हा मासा पारदर्शक. याचं पण नाव मला माहिती आहे. तुला माहिती नाही मला. ओके. नाही आहे जिवंत गेला तो. संपल्या. ओके सगळ्या जाती जे आहेत वेगवेगळ्या ते संपलेले आहेत. आणि बघा मंडळी हे असे जे भुसे जे आहेत भुशाने असे सगळे मासे बरेच पकडले जातात. आणि हे पकडलेल्या माशांमुळे आपल्या प्रजाती खूप नष्ट होतात पटापट. टमटम बघू इकडे. सोड चल सोड पाण्यात सोड. वो गेला. कुठचा मासा होता तो. व्हेरी गुड. कुठचा होता. कुठचा मासा होता टमटम. व्हेरी गुड. त्याला स्नेक हेड पण म्हणतात. स्नेक हेडचाच प्रकार आहे तो. काही स्नेक हेड अगदी मोठे 8-10 किलोपर्यंत पण होतात. जे आपल्याकडे काही इतर नद्यांमध्ये असतात. पकड तिला चावणारे चावणारी पकड नाही दिला. चावणारी पकड नाही. बघा हे जे खेकडे जे असतात त्यांचे हे जरी तुटले पाय तुटले हे तुटले तरी सुद्धा ते त्यांना नवीन तयार होतात. पकड चल पकड. सोड चल सोडून दे. व्हेरी गुड. नाही आता हातात भेटणार नाही तुमच्या. नाही चल जाऊ दे. चल सोडून दे आता त्यांना. ठीक आहे बारकू शेट धन्यवाद. नमस्कार. चला थँक्यू म्हणा सगळ्यांनी बारकू शेटला. भगवान शेठ थँक्यू.
थँक्यू थँक्यू. तुम्ही कधी सगुणाबागेमध्ये आलात आणि तुम्हाला जर का वेळ मिळाला तर बारकू शेठ तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी दाखवेल. हो हो, नक्की नक्की.